नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एक स्पेशल रेसिपी बघणार आहे. ती म्हणजे थापी वडी. ही माझ्या आईने बनवलेली आहे. ती खूप छान बनवते. चला तर आपण रेसिपी बघूया. सर्वात आधी आईने इथे लसूण पाकळ्या ठेचून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला लसूण पाकळ्या मिक्सरला बारीक वाटायचे नाही आहेत. आपल्याला जाडसर लसूण हवा आहे, म्हणून आई इथे खलबत्त्यामध्ये लसूण ठेचत आहे. तर इथे तुम्ही पाहताय, अशा प्रकारे आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा. 3 चमचे तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला इथे घालायचं लसूण. आता इथे हळद घातलेली आहे. आता घालायचे जिरे पावडर, मीठ, घरगुती लाल तिखट, आता इथे 2 वाटी बेसन घातलेलं आहे. आता आपण गरम केलेलं पाणी यामध्ये टाकणार आहोत. उकळलेलं पाणी टाकलं तरी चालेल. आता हे मिश्रण चांगल्या रीतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता इथे झाकण ठेवून 5 मिनिटे आपण वाफवून घेऊयात. आता आपण एक ताट घेऊन त्याला तेल लावून घेऊयात. या ताटामध्ये आपण वडी थापणार आहोत, त्यामुळे आपण जास्त तेल लावून घ्यायचं आहे ताटाला. हे पहा, 5 मिनिटानंतर आपलं मिश्रण चांगल्या रीतीने शिजलेलं आहे. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊयात.
आता मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपण हे थापून घेणार आहोत. आपण ही वडी थापून तयार करतो, त्यामुळेच या वडीला थापीव वडी असं नाव आहे. हे पहा, मिश्रण संपूर्ण ताटामध्ये पसरवून थापून घेतलेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडूयात. आता वड्या पाडून झालेल्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने वड्या आपल्याला पाडायच्या. तुम्ही कोणताही आकार ठेवू शकता. छोट्या मोठ्या साईजच्या तुम्ही वड्या पाडू शकता. अशी ही आपली थापी वडी तयार आहे आणि आपण आता एका डिश मध्ये सर्व करून गार्निशिंग करून घेऊया. गार्निशिंगसाठी मी इथे वरून खोबऱ्याचा किस घालत आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर आपण टाकूया. किती छान वडी दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही वडी ट्राय करून बघा कशी झाली आहे ती कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.